हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत चीलची भाजी, ज्याला हिंदीमध्ये बथुआ म्हणतात. म्हणजे ह्या सीझनमध्ये आता खूप येते ती भाजी. जसं तुम्ही सरसो का सागसाठी पण आपण यूज करतो त्याचा. आता मी तिला 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. एक कढाई घेतली आणि त्याच्यात 2 चमचे ऑइल टाकले आणि जिरा घातला आहे आणि हिंग घालायचा आहे. हिंग डायजेशनसाठी तुम्हाला माहितीच आहे, छान असतो. म्हणून थोडा हिंग घातला मी. आता आपण त्याच्यात 2 कांदे मी कट करून ठेवलेले आहेत, ते आपण ॲड करूया. 2 छोटे छोटे कांदे घ्यायचे आहेत, म्हणजे मीडियम साईजचे एकदम. आणि ते बारीक कट करायचे आहेत जरा, म्हणजे बारीक कट केले तर लवकर शिजतील ते. आता आपण अशा प्रकारे त्यांना मिक्स करून मस्त भाजून घेऊया. तर ही भाजी ह्या सीझनमध्येच येते आणि तिच्यात खूप लोह, आयर्न खूपच मस्त असतं, म्हणून तुम्ही जरूर यूज करा. त्याच्यात अजून पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन B6, ए अँड म्हणजे असे बरेच गुणधर्म आहेत त्याचे. म्हणून तुम्ही नक्की नक्की ट्राय करा ही भाजी, खूप छान होते. तर मी आता याच्यामध्ये लसूणची चटणी मी आधीच तयार करून ठेवलेली आहे. त्याची रेसिपी मी टाकणार आहे, अजून टाकलेली नाही आहे. तर आता मी 2 चमचे 2 या 3 चमचे लसूणची चटणी, कारण ती कमी तिखट मिरची आहे, मी जाड मिरची घेतलेली आहे त्याला. आणि ती अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. लसूणची चटणी घातल्याने थोडी टेस्ट भाजीला छान येते. दुसरे इतर मसाले आपल्याला खूप ॲड नाही करायचे त्या भाजीला, कारण तिच्यात स्वतःतच एवढी टेस्ट असते त्या भाजीची. तर आपण म्हणून त्याच्यात फक्त लसूणची चटणी बनवून ठेवलेली घालूया. आणि जर तुमच्याकडे लसूणची चटणी नसेल तर तुम्ही लसूण ठेचून आणि मग लाल मिरची पावडर घालू शकता. त्यानंतर आपले आता कांदे मस्त फ्राय झालेले आहेत. त्याच्यात आपण चीलची भाजी घालूया, म्हणजे बथुआची भाजी घालूया आणि ती चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. नीट ऑइलमध्ये मिक्स झाली तर ती लवकर शिजेल. आणि तिला पाणी टाकायची गरज नाही, कारण त्याच्यात ऑलरेडी खूप पाणी असतं त्या भाजीमध्ये. जेव्हा आपण शिजवतो तेव्हा तिला आपोआप पाणी सुटतं. तर म्हणून मी पाणी खूप ॲड करणार नाही त्याच्यात. आता चांगल्या प्रकारे मस्त मिक्स करून घेऊ आपण ती भाजी. वाह! मस्तच दिसते, खूप छान दिसते. आता त्याच्यात टेस्टनुसार मीठ घालूया आपण. वाह! मस्त झाली भाजी आपली. आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे आणि आपण आता ती मस्त सर्व करून घेऊया. अशा प्रकारे मस्त तुम्ही पण ट्राय करा नक्की. खूप खूप गुणधर्म आहेत तिचे आणि खूप खूप विटॅमिन्स आहेत तिच्यात. तर नक्की नक्की ट्राय करा. सगळ्यांसाठी हेल्दी आहे, मोठ्यांसाठी, लहानांसाठी, सगळ्यांसाठी. जरूर बनवा तुम्ही अशा प्रकारे. तर आपली भाजी तयार झालेली आहे आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. एन्जॉय युअर डे. बाय बाय.